चॅप्टर नंबर 8 पोल्युशन म्हणजे प्रदूषण. इथे काही पिक्चर्स दिलेत. ऑब्झर्व दिस पिक्चर्स. पहिल्या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसते, तर या कारखान्यात आजूबाजूला त्याच्यातून बाहेर पडलेलं दूषित पाणी, म्हणजे वॉटर पोल्युशन. नंतर इथे वाहनातून बाहेर पडणारा धूर, एअर पोल्युशन करतोय. इथे पण कारखान्यातून बाहेर पडणारे हे धूर तुम्हाला दिसत आहेत. तर व्हेरियस प्रॉब्लेम्स इन एन्व्हायरमेंट, असे पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम्स असतात. पोल्युशन म्हणजे प्रदूषण. कॉन्टॅमिनेशन म्हणजे दूषितीकरण. कॉन्टॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट दॅट विल बी हार्मफुल टू इकोसिस्टीम. म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाचं दूषितीकरण हे पर्यावरणाला घातक असतं, हार्मफुल टू इकोसिस्टीम, इज कॉल्ड ॲज पोल्युशन. पोल्युटंट्स म्हणजे प्रदूषके, जे प्रदूषण करतात ते पोल्युटंट्स. फॅक्टर्स अफेक्टिंग नॅचरल फंक्शन्स ऑफ इकोसिस्टीम अँड कॉझिंग हार्मफुल इफेक्ट ऑन अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स इज आर कॉल्ड पोल्युटंट्स. बायोटिक फॅक्टर्स म्हणजे वनस्पती, प्राणी, सर्व प्रकारचे प्राणी आणि वनस्पती, ते बायोटिक फॅक्टर्स. त्यांच्यावर आणि अबायोटिक ह्या सगळ्यांवर हार्मफुल इफेक्ट करतात. काही फॅक्टर्स असतात की ते हार्मफुल इफेक्ट करतात, तर ते पोल्युटंट्स असतात. पोल्युटंट्स मेक द एन्व्हायरमेंट पॉयझनस अँड अनहेल्दी. हे पोल्युटंट्स म्हणजे प्रदूषक एन्व्हायरमेंट्सला पॉयझनस करतात, म्हणजे विषारी, आणि अनहेल्दी, अनारोग्यकारक. पोल्युटंट्स मे बी नॅचरल ऑर मॅनमेड. पोल्युटंट्स हे नैसर्गिक असतात किंवा मॅनमेड म्हणजे मानवनिर्मित असतात. नॅचरल पोल्युटंट्स आर डिस्ट्रॉईड इन ड्यू टू कोर्स ऑफ टाईम बाय नेचर्स रूल. निसर्गाच्या नियमाप्रमाणे काही कालावधी, कोर्स ऑफ टाईम, काही कालावधीनंतर ते नॅचरल पोल्युटंट्स नाहीसे होतात, नष्ट होतात. हाऊएव्हर मॅनमेड पोल्युटंट्स आर नॉट डिस्ट्रॉईड. मानवनिर्मित पोल्युटंट नष्ट होत नाहीत. ओके, पुढचं बघू आपण. एअर पोल्युशन. एअर पोल्युशन म्हणजे काय ते बघा आधी. कॉन्टॅमिनेशन ऑफ एअर बाय हार्मफुल सबस्टन्सेस. कॉन्टॅमिनेशन म्हणजे दूषितीकरण, हवेचं दूषितीकरण. हार्मफुल सबस्टन्स कोणते कोणते असतात हार्मफुल सबस्टन्स? लाईक पॉयझनस गॅसेस, विषारी वायू. स्मोक म्हणजे धूर. पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे धुलीकण. मायक्रोब्स, सूक्ष्मजीव, एक्सेट्रा, इज कॉल्ड ॲज एअर पोल्युशन. तर हे जे घटक दिलेत यांच्यामुळे एअर पोल्युशन घडत असतं. रिझन्स ऑफ एअर पोल्युशन. कारण. रिझन्स म्हणजे कारण. एअर पोल्युशनचं कारणं काय काय असतात बरं? इथे पिक्चर्समध्ये बघा, तुम्हाला इथे जंगलामध्ये वणवा लागलेला दिसतोय. ओके, नंतर इथे काय दिसते बरं? तिथे होलक्यानं म्हणजे भूकंप झाला आहे, त्यातून काही विषारी वायू बाहेर पडत आहेत. आणि इथे बघा वाहनातला पडणारा धूर, कारखान्यातून बाहेर पडणारा धूर, हे आपल्याला दिसतं इथे चित्रामध्ये. ते बघा आता. रिझन्स ऑफ एअर पोल्युशन्स दोन प्रकार आहेत. नॅचरल रिझन्स, नैसर्गिक कारणं, आणि मॅनमेड रिझन्स, मानवनिर्मित. हे नॅचरल, निसर्गात असणारे नॅचरल जे आहेत ते आपल्याला इथे दिलेले आहेत, आणि माणसामुळे झालेलं एअर पोल्युशन ते इथे दिले. पहिल्यांदा आपण इथे बघूया व्होल्कॅनस इरप्शन. आता इथे बघा, म्हणजेच काय, ज्वालामुखीचा उद्रेक. सॉलिड गॅसेस अँड लिक्विड मटेरियल्स इमर्ज आउट थ्रू इरप्शन्स. ज्यावेळेला भूकंप होतो, ज्वालामुखी होतो, तेव्हा असे काही पदार्थ असतात की जे सॉलिड असतात, गॅसेस, लिक्विड वगैरे, तर ते बाहेर पडतात. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन सल्फाईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन वेपर्स, डस्ट, एक्सेट्रा. तर असे काही वायू बाहेर पडतात. अर्थक्वेक म्हणजे भूकंप. पॉयझनस गॅसेस अँड वॉटर वेपर्स फ्रॉम इनसाइड द अर्थ आर रिलीज इन टू एअर. त्या अर्थक्वेक जेव्हा होतो ना, तेव्हा भूकंपाच्या वेळेला सुद्धा असे काही गॅसेस, विषारी वायू, पाणी, वाफा, पृथ्वीच्या आत असलेले ते सगळे बाहेर पडतात. सायक्लोन्स अँड डस्ट स्टॉर्म म्हणजे काय? चक्रीवादळं आणि डस्ट स्टॉर्म म्हणजे धुळीचं वादळ. तर डस्ट, सॉईल अँड गार्बेज, पोलन्स, मायक्रोब्स आर मिक्स विथ एअर. तर ज्या वेळेला असे वावटळी येतात, तर त्यावेळेला जमिनीवरची धूळ, केरकचरा, माती, नंतर पोलन्स म्हणजे परागकण, नंतर काही असे सूक्ष्मजीव,
हे सगळे हवेमध्ये मिसळतात. त्यानंतर बघा चौथं दिलं आहे फॉरेस्ट फायर, म्हणजे जंगलामध्ये काही आगी लागतात ना, वणवा लागतो. फॉरेस्ट फायर्स रिलीज कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड आणि स्मोक इन एअर. तर हे काही त्या ठिकाणी असे घटक, विषारी वायू आणि स्मोक, धूर त्यामध्ये हवेमध्ये मिसळतात. मायक्रोब्स इन एअर म्हणजे काही सूक्ष्मजीव हवेमध्ये मिसळतात. म्हणजे स्पोर्स ऑफ बॅक्टेरिया, काही जीवाणू असतात. फंजाय आर मिक्स विथ एअर, काही कवकांचे बीजाणू असतात ते हवेमध्ये मिसळतात. तर मॅनमेड रिझन्स, एअर पोल्युशनची मॅनमेड रिझन्स काय तर बघा, फ्युएल म्हणजे इंधन. बर्निंग ऑफ फ्युएल लाईक कोल, टिंबर, कोल म्हणजे कोळसा, टिंबर लाकूड, LPG गॅस, केरोसिन, रॉकेल, डिझेल, पेट्रोल रिलीजेस कार्बन डायऑक्साईड. हे सगळं इंधनांचं ज्वलन केल्यानंतर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, लेड कंपाऊंड्स एक्सेट्रा ऑर रिलीज इन एअर. जेव्हा या पदार्थांचं ज्वलन होतं तेव्हा हे सगळे घटक हवेमध्ये मिसळतात. बर्निंग ऑफ सॉलिड वेस्ट, ॲग्रिकल्चर वेस्ट एक्सेट्रा इन अपॉन स्पेस कॉजेस एअर पोल्युशन. तर असा काही कचरा असतो, शेतातला कचरा, बागेतला कचरा, तर तो सगळा उघड्यावर जाळल्यामुळे, बर्निंग म्हणजे जाळल्यामुळे, तर त्यामुळे हवेचं प्रदूषण होतं. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकीकरण, कारखाने. स्मोक म्हणजे धूर बाहेर पडतो. स्मोक इज रिलीज इन लार्ज क्वांटिटी फ्रॉम व्हेरियस फॅक्टरीज. त्या स्मोकबरोबर सल्फर पावडर, नायट्रोजन ऑक्साईड, कॉटन स्पीड पावडर इन एअर ते सुद्धा हवेमध्ये मिसळतात. ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स अँड ब्लास्ट. ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स, आता अणुऊर्जा निर्मिती जिथे होते ते प्लांट्स, आणि ब्लास्ट म्हणजे अणूचे स्फोट होतात तिथे ब्लास्ट होतो. युजेस ऑफ एलिमेंट्स लाईक युरेनियम, थोरियम, ग्राफाईट, प्लुटोनियम रिलीजेस रेडिएशन्स इन एअर. हवेमध्ये असे काही किरणोत्सर्जन होतं आणि दस पोल्युशन ऑक्युअर्स, त्यामुळे हवेचं प्रदूषण घडून येतं. ओके. आता बघा इथे दिले एअर पोल्युटंट्स. हे सगळे पोल्युशन करणारे घटक आहेत, एअर पोल्युटंट्स. हवेचं प्रदूषण बघा, पहिलं आहे सल्फर डायऑक्साईड, SO2, त्याचा फॉर्म्युला SO2. तर ते कशामुळे होतं, तर इथे आपल्याला दिलेलं आहे की वेअर कोल अँड मिनरल ऑइल्स यूज ॲज फ्युएल. ज्या ठिकाणी कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये कोळसा आणि मिनरल ऑइल्स इंधन म्हणून वापरतात, तिथे सल्फर डायऑक्साईड तयार होतो. त्याच्यामुळे काय होतं, इरिटेशन ऑफ आईज, डोळ्यांची आग होते. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, तुम्हाला श्वसनास त्रास होतो. एक्सेस म्युकस, कफ आणि ब्रीद, तुम्हाला एक्सेस म्युकस म्हणजे कफ तयार होतो जास्तीचा, आणि कफनिर्मिती, खोकला लागतो, दम लागणे, असे प्रॉब्लेम SO2मुळे होतात. कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO, तो कशामुळे तर व्हेइक्युलर अँड इंडस्ट्रियल स्मोक म्हणजे वाहनातून आणि कारखान्यातून पडणारा धूर. त्यामुळे काय होते, लोअर्ड ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड, म्हणजे तुमच्या रक्ताच्या ऑक्सिजनची कमी होते, ऑक्सिजन कमी प्रमाणात होतो. ऑक्साईड ऑफ नायट्रोजन, व्हेइक्युलर स्मोक, वाहनातून पडणाऱ्या धुरामध्ये ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन असतो. इरिटेशन ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट अँड लंग्स, तुम्हाला फुफ्फुस आणि श्वसनाच्या मार्गाचा दाह होतो. पर्टिक्युलेट मॅटर म्हणजे हवेत मिसळलेले काही कण. व्हेइक्युलर आणि इंडस्ट्रियल स्मोक, त्यामुळे रेस्पिरेटरी डिसिजेस, श्वसनाचे आजार होतात. डस्ट म्हणजे धूळ, व्हेइक्युलर आणि इंडस्ट्रियल स्मोक, त्या वाहनातून आणि कारखान्यातून पडणाऱ्या धुरामध्ये डस्ट असते, त्यामुळे सिलिकॉसिस नावाची व्याधी तुम्हाला होते. पेस्टिसाइड्स म्हणजे कीटनाशकं. प्रोडक्शन ऑफ यूज अँड पेस्टिसाइड्स, ज्यावेळेला तुमच्या कीटकनाशकांची निर्मिती किंवा त्याचा वापर होतो शेतामध्ये, तेव्हा त्यातले काही हवेमध्ये पण मिसळतात. मेंटल विकनेस म्हणजे मानसिक कमतरता. डेथ ड्यू टू प्रोलॉंग एक्सपोजर म्हणजे दीर्घ श्वसनामुळे मृत्यू पण होतो. हे जर आपल्या विषारी घटक आपल्या श्वसन मार्गात गेले तर मृत्यू होऊ शकतो. मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4. इंडस्ट्रियल लिकेज, कारखान्यातून वायू गळती जर झाली तर तो मिथेन वायू बाहेर पडतो. भोपाळची दुर्घटना तुम्हाला माहिती असेल. पॉयझनिंग स्किन कॅन्सर, तुम्हाला काय काय होते, विषबाधा, पॉयझनिंग,
स्किन कॅन्सर त्वचेचा कॅन्सर, अस्थमा, नंतर रेस्पिरेटरी डिसिजेस श्वसनाचे विकार. तर हे आपल्याला आजार असे होतात. या हवेमध्ये काही दूषित घटक जे असतात ना त्यांच्यामुळे आपल्याला हे इफेक्ट म्हणजे परिणाम आपल्यावर होतात. त्यानंतर इथे बघा, इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्सवर काय इफेक्ट होतात एअर पोल्युशनचे आणि ॲनिमल्सवर काय होतात. प्लांट्सचे बघा, टोमॅटो गेट क्लोज म्हणजे पानाची पर्णछिद्र बंद होतात. स्लोईंग डाऊन ऑन रेट ऑफ फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. त्या पानाचे जे पर्णछिद्र असतात, स्टोमॅटो म्हणजे पर्णछिद्र, तर ते जर बुजले तर तिथूनच तर पानं श्वसन करतात ना, पण ते बंद होऊन जातात. ग्रोथ इज रिटार्डेड म्हणजे त्यांची वाढ थांबते. लिव्ज फॉल्स पानं गळतात. फॉल्स ऑफ अँड ऑर बिकम येल्लो पानं पिवळी पडतात, गळतात. ॲनिमल्सवर काय परिणाम होतो बरं एअर पोल्युशनचा. तर रेस्पिरेशन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड म्हणजे श्वसनावर विपरीत परिणाम होतो. इरिटेशन ऑफ आईज डोळ्यांचा आग होते. त्यानंतर पुढे बघा, इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स अँड ॲनिमल्स दिलेत आपल्याला. आता डिप्लेशन इन ओझोन लेअर. ओझोनचा लेअर थराचा कसा नाश होतोय ते आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला माहिती आहे की ओझोनचा लेअर कुठे ओझोनचा लेअर असतो वर ॲट हाईट ऑफ 48 किलोमीटर्स फ्रॉम अर्थ सरफेस. आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 48 किलोमीटर उंचीवर ओझोनचा लेअर आहे आणि तो आपलं संरक्षण करतो. इट प्रोटेक्ट्स. तो कशापासून काय प्रोटेक्ट करतो. इट प्रोटेक्ट्स द लिव्हिंग वर्ल्ड ऑफ द अर्थ फ्रॉम अल्ट्राव्हायोलेट रेज. या अल्ट्राव्हायोलेट रेजपासून आपला तो संरक्षण करतो. रेडिएटिंग फ्रॉम द सन सूर्यापासून हे बाहेर पडतात अल्ट्राव्हायोलेट्स, तर त्या रेसपासून आपलं तो संरक्षण करतो ओझोनचा थर. हाऊएव्हर नाउडेज ओझोन लेअर इज गेटिंग डिप्लेक्टेड ड्यू टू फॉलोइंग रिझन्स. परंतु त्या ओझोनच्या थराला आता हळूहळू तो ओझोनचा थर कमी कमी होत चालला आहे. विरळ त्याला कुठे होल पडत चाललेले आहेत. आणि ते कशामुळे होते तर हे खाली त्याची कारणं दिलीत. ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. ग्रीन हाऊस इफेक्टमुळे आणि ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमान वाढ. तर ते कशामुळे होते ते इथे दिले बघा. कार्बन डायऑक्साईड इज प्रेझेंट इन व्हेरी लेस क्वांटिटी इन ॲटमॉस्फिअर. हा कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये असेल तर त्याचं महत्त्वाचं काम आहे बघा. प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ सोलर हीट. तो सूर्याची उष्णता शोषून घेतो, ॲब्सॉर्ब करतो. ओव्हर द लास्ट 100 इयर्स प्रपोर्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड हॅज बीन इन्क्रीज. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप वाढले एवढ्या 100 वर्षामध्ये. ड्यू टू कशामुळे. ड्यू टू इंडस्ट्रियलायझेशन औद्योगिकरणामुळे. इफेक्ट ऑफ दिस CO2 ऑन द अर्थ टेम्परेचर इज नथिंग बट ग्रीन हाऊस इफेक्ट. तर इथे हरितगृहाचा परिणाम टेम्परेचर त्याचं जे तापमान वाढीवर होणारा जो परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट. सिमिलर टू कार्बन डायऑक्साईड नायट्रस ऑक्साईड मिथेन CFC अल्सो ट्रॅप ऑफ हीट. ते पण उष्णता रोखून ठेवतात. दीज आर कॉल्ड ॲज ग्रीन हाऊस गॅसेस. ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे काय, कोणते असतात ग्रीन हाऊस गॅसेस ते तुम्हाला सांगितलेत. CO2 नायट्रस ऑक्साईड मिथेन अँड CFC हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. ओके, तर ते सुद्धा वातावरणातील उष्णता रोखून ठेवतात आणि म्हणून एकत्रितपणे त्यांना ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतात. ग्लोबल टेम्परेचर म्हणजे जागतिक तापमान इज ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग हळूहळू वाढते. इन्क्रीजिंग ड्यू टू ग्रीन हाऊस इफेक्ट. ड्यू टू दिस ॲटमॉस्फिअर इज चेंजिंग. त्यामुळे वातावरणामध्ये बदल होत आहेत. कॉझिंग डिस्टर्बन्सेस इन ॲग्रिकल्चर यील्ड. कृषी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी बिघाड होते. पिकाचं उत्पादन घटते. डिस्ट्रीब्युशन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स वन्यजीवांवर परिणाम होतो आहे. नंतर आईसबर्ग्स अँड ग्लॅसियर्स आर मेल्टिंग की हे जे हिमनग आणि आईसबर्ग म्हणजे हिमनग आणि ग्लॅसियर्स म्हणजे हिमनद्या त्या वितळत आहेत. मेल्टिंग म्हणजे वितळणे. कॉझिंग इन्क्रीज इन सी लेवल. त्यामुळे काय होते हे वितळल्यामुळे समुद्राची पाण्याची पातळी वाढते, सी लेवल वाढते. ओके, तर अशा पद्धतीने हा ग्रीन हाऊस इफेक्टचे परिणाम दिले आपल्याला. त्यामुळे ओझोन थराचा त्या ठिकाणी ओझोन लेअरचा काय होतं आहे हळूहळू नाश होतो आहे, ऱ्हास व्हायला लागलेला आहे. पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, तोपर्यंत एवढा भाग ऐका, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, पुस्तकामध्ये काळजीपूर्वक
सांगितलेल्या भागाची ओळ न ओळ तुम्ही बारकाईने वाचायची. आता आपण इथे थांबूया.